नमस्कार, आगडी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज आपण मकर संक्रांत स्पेशल तिळगुळाचे लाडू कसे बनवायचे ते बघत आहे। तर 3 किलोचं अचूक प्रमाणात बनवलेली रेसिपी आहे। स्टेप बाय स्टेप कृती आहे, भरपूर साऱ्या टिप्स आहेत। मुळात म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे, अजिबात कुठे स्किप करू नका। आणि मुळात म्हणजे हे लाडू आपण बिना पाकाचे केले आहे। तर तुम्हाला जर हे लाडूची रेसिपी शिकायची असेल तर मात्र व्हिडिओ संपूर्णच बघावा लागेल। या व्हिडिओमध्ये पुढे मी भरपूर साऱ्या अशा टिप्स दिल्या आहे आणि तुम्ही जर हा व्हिडिओ अर्धवट बघितला, तुमचं प्रमाण जर इकडे तिकडे झालं तर मग लाडू बिघडण्याची शक्यता आहे आणि परफेक्ट प्रमाणात असे येतील नाही। तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि टिप्स मात्र नक्की फॉलो करा। चला तर मग मस्त असे झटपट होणारे अगदी सोप्या पद्धतीने तिळगुळाचे लाडू बनवायला सुरुवात करूया। बघा मस्त असे मऊसूत बनवून तयार होतात। तोंडात टाकताक्षणी विरघळतात, क्या बात आहे। मस्त असा दाणेदार झाला आहे आणि जिभेवर ठेवताक्षणीच विरघळेल असा पौष्टिक तिळगुळाचा लाडू बनवून तयार होतो। चला तर मग आपण वेळ न गमावता पटकन रेसिपीकडे वळूया। पण तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग आपण एकदम सोप्या पद्धतीने बिना पाकाचे तिळगुळाचे लाडू करायला घेऊया। सगळ्यात आधी आपण साहित्य पाहून घेऊया। तर इथं 1 किलो तीळ घेतले, 1 किलो शेंगदाणे आहे आणि इथं मी एका परातमध्ये 1 किलो गूळ चिरून घेतला। तुम्ही बघू शकता छान असा बारीक चिरून घ्यायचा। तर आपण 3 किलोच्या प्रमाणात तिळगुळाचे लाडू करत आहे। आता आपल्याला तीळ आणि शेंगदाणे तव्यावरती भाजून घ्यायचे आहे। शेंगदाणे घालायचे। तर ही शेंगदाणे तव्यावरती छान हलकेसे भाजून घ्यायचे। जोवर याला हलकीशी डाग पडत नाही तोवर ही शेंगदाणे चांगली अशी परतून घ्यायची। बघा इथे शेंगदाणे व्यवस्थित मी भाजून घेतले। यावर असे हलकेसे डाग सुद्धा पडले आहे, म्हणजे शेंगदाणे खरपूस असे भाजले जातात। आता लगेच याला काढून घेते। आता याचप्रमाणे बाकीचे शेंगदाणे सुद्धा भाजून घ्यायचे आहे। बघा इथे सगळे शेंगदाणे भाजून घेतले। थंड झाल्यावर मी याची टरफल काढणार आहे आणि नंतर असा झारा प्रत्येकाच्या घरामध्ये असतोच, या झारामध्ये शेंगदाणे ची टरफल काढल्यानंतर घालून घे आणि यातून असे गाळून घ्यायचे, जेणेकरून याची टरफल बाहेर निघतील आणि शेंगदाणे यामध्ये जसे तसे राहतील। आता आपले शेंगदाणे थंड होतात तोवर आपल्याला तीळ सुद्धा भाजून घ्यायचे। तीळ भाजायला मात्र गॅस एकदम कमी आचेवर करून घ्यायचा आणि फक्त हे तीळ आपल्याला 1-2 मिनिटासाठीच हलकेसेच भाजून घ्यायचे आहे। जास्त भाजू नका, नाही तर मग तीळ जळतील, त्याला एक कडवटपणा येईल। बघा मस्त असे तळतळायला लागले, व्यवस्थित याला परतून घ्यायचं। थोडे थोडे करून तीळ यामध्ये घाला, एकाच वेळेस जास्त घालसाल तर मग ते फिरवता येणार नाही। बघा आता मी इथं लगेच काढून घेते। आता याचप्रमाणे सगळे तीळ भाजून घ्यायचे आहे। बघा इथे मी शेंगदाण्याचे टरफल काढून घेतले आणि गाळून सुद्धा घेतले आहे। मस्त अशी व्यवस्थित टरफल निघले आणि त्यासोबतच इथे तीळ सुद्धा थंड करून घेतले। आता आपल्याला काय करायचं, मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं आणि आता यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालून घ्यायचे। मिक्सरला हे शेंगदाणे फिरवताना जास्त जाडसर पण नका वाटू आणि जास्त बारीक सुद्धा नाही, मध्यम प्रमाणे शेंगदाणे फिरून घ्यायचे। बघा इथे मिक्सरला मी शेंगदाणे मस्तपैकी असे फिरून घेतले, तुम्ही बघू शकता। जास्त जाड पण नाही आणि जास्त बारीक सुद्धा नाही। आता याचप्रमाणे सगळे शेंगदाणे सुद्धा मिक्सरला फिरून घेते। बघा इथे सगळे शेंगदाण्याची मिक्सरमध्ये भरड करून घेतली। आता आपण हे साईडला ठेवू। आता इथे तीळ घ्यायचे आणि तीळ सुद्धा मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायची। आता याला झाकण लावायचं। जसं आपण शेंगदाण्याचं वाटण करून घेतलं तसंच मिक्सरला हे सुद्धा तीळ बारीक असे फिरून घ्यायचे। लक्षात ठेवा जास्त असे जाड ठेवू नका। बघा इथे मिक्सरला तीळ सुद्धा मी फिरून घेतले, जास्त बारीक सुद्धा नाही आणि जास्त जाड सुद्धा नाही, याप्रमाणे अशीच भरड करून घ्यायची। बाकीचे तीळ सुद्धा याचप्रमाणे मिक्सरला फिरून घेऊया। तर इथे मी सगळे तीळ मिक्सरला फिरून घेतले आणि तुम्ही याचं वाटण सुद्धा बघू शकता। बघा हे मिक्सरला तीळ फिरवून घेतले। आता हे सुद्धा आपण साईडला ठेवूया। आता आपल्याला इथं गूळ घ्यायचा आहे।
तर आपण हाताला चटके न देता हे बिना पाकाचे तिळगुळाचे लाडू करत आहे. तर हा चिरलेला गूळ मिक्सरच्या भांड्यात घ्यायचा. बघा असा बारीक चिरलेला आहे आणि मिक्सरमध्ये हलकासा हा फिरून घ्यायचा, जेणेकरून यामध्ये एखादी जर गुठळी असेल ती व्यवस्थित मोडल्या जाईल. तर हलकासा हा मिक्सरला मी फिरून घेते. बघा इथे गूळ मस्त असा मिक्सरला फिरून घेतला, छान याची पेस्ट तयार झाली. असाच गूळ आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचा. आता इथं बारीक केलेली शेंगदाण्याची भरड आहे, त्यासोबत तिळाची भरडसुद्धा हे घालून घेते यामध्ये आणि यामध्येच आपल्याला हा गूळ घालून घ्यायचा आहे. बघा याप्रमाणे असं या मिश्रणामध्ये घालून घ्यायचा गूळ. आता याचप्रमाणे सगळा गूळ मिक्सरला फिरून घेते आणि या मिश्रणामध्ये घालून घेते. बघा इथे सगळा गूळ या मिश्रणामध्ये घालून घेतला. आता आपल्याला हे मिश्रण या गुळामध्ये व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं दोन्ही हाताने. गूळ सगळ्या मिश्रणाला व्यवस्थित असा लागला पाहिजे. बघा याप्रमाणे असा. आणि मिक्सरला असा गूळ फिरून घेतला की त्यामध्ये एकसुद्धा गुठळी राहत नाही, व्यवस्थित असा मॅश होतो तो गूळ. आणि या मिश्रणाला या गुळामुळे मस्त असा चिकटपणासुद्धा येईल आणि लाडू सहज ओढल्या जातील. एकजीव करून घ्यायचं हे. आणि तुम्ही इथं बघू शकता हे मिश्रण व्यवस्थित मी असं एकजीव करून घेतलं आणि तुम्ही बघू शकता छान असं दाणेदार हे मिश्रण झालं आहे. पुन्हा एकदा याला हलक्या हाताने मिसळून घ्यायचं. फक्त मी सांगितल्याप्रमाणे स्टेप बाय स्टेप कृती तुम्ही लक्षात ठेवा. जर तुमचं प्रमाण जर इकडे तिकडे झालं तर लाडू बिघडण्याची शक्यता असते आणि लाडू वळल्यासुद्धा जातील नाही. तर मग मी सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवा. आता आपल्याला लाडू करायला घ्यायचा आहे. तर मग इथं मिश्रणाचा असा गोळा घ्यायचा, हाताच्या बोटाने छान याला असा दाब देऊन लाडू करून घ्यायचे. मग याप्रमाणे असं सहज असा लाडू वळल्या जात आहे. छान इथं गोल गरगरीत असा लाडू मी करून घेतला आहे. याला साईडला ठेवते, पुन्हा एकदा तुम्हाला करून दाखवते. बघा असा मिश्रणाचा गोळा घ्यायचा, आपल्याला प्रेस करायचा हा गोळा. याप्रमाणे सहज असा वळल्या जातो हा लाडू. तुम्हाला हवा त्या आकारामध्ये तुम्ही लाडू बांधू शकता, पण मी इथं एकदम मध्यम आकाराप्रमाणे हे लाडू करत आहे. बघा परत याला असं हातावर गोल गरगरीत फिरून घ्यायचं. याने छान गोल गरगरीत दिसतात. क्या बात आहे. मस्त असा लाडू इथं मी बांधून घेतला आहे. आता याचप्रमाणे सगळे लाडू करून घेते. तर बघा इथे आपले छानपैकी बिना पाकाचे तिळगुळाचे लाडू बनून तयार आहे. तर आपल्याला याला पाक करायची अजिबात गरज नाही ना, हाताला चटके बसतील. तर तिळगुळाचे लाडू म्हटले की हाताला चटके बसते, बऱ्याच जणांना कंटाळा येतो. तर मग अशा पद्धतीने लाडू तुम्ही करू शकता आणि रेसिपी खूप सोपी आहे. प्रमाण जर इकडे तिकडे झालं तुमचं, लाडू बिघडू शकतील. बघा इथं मस्त असे गोल गरगरीत लाडू बनून तयार आहेत आणि बघा काही रंग आले सुरेख, छान असे दिसतात. थंडीच्या दिवसात हे लाडू तर झालेच पाहिजेत. मकर संक्रांतीला हे लाडू आवर्जून केले जातात, कारण या लाडूमध्ये भरपूर साऱ्या प्रमाणात अशी उष्णता असते, जेणेकरून आपण ते लाडू खाल्ल्याने भरपूर प्रमाणात आपल्या शरीराला उष्णता मिळते. म्हणून हा सण हिवाळ्यातच येतो आणि हिवाळ्यातच आपण हे तिळगुळाचे लाडू बनवून खाऊ शकतो. मस्त असे पौष्टिक आहे हे लाडू. तर मग तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा की रेसिपी कशी वाटली ते. तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने काय होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशी छान छान रेसिपी तुम्ही सुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.